मेन्स्ट्रल सायकल किंवा ओव्हेरियन सायकल आता ही खास करून मॅमल्स मध्येच होते इन्क्लुडिंग ह्युमन्स मध्ये आणि ते पण फिमेल्स मध्येच. सो ही जी मेन्स्ट्रल सायकल आहे, मासिक पाळी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, ही फक्त महिलांमध्येच आणि मॅमल्स मध्ये बघायला मिळते. या सायकलच्या दरम्यान या फेजच्या दरम्यान काही सायक्लिक चेंजेस होतात ओव्हरी मध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक मध्ये आणि मेनली युटरस मध्ये. हे जे सगळे चेंजेस आहेत ते आपण बघूया काय काय असतात ते. आता हे जे सगळे चेंजेस आहेत हे काही हॉर्मोन्सच्या इन्फ्लुएन्स मध्ये होत असतात. म्हणजे हे 4 हॉर्मोन्स असतात: ल्युटिनायझिंग हॉर्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. हे जे 4 हॉर्मोन्स आहेत हे एंटायरली इन्फ्लुएन्स करतात या सायकल्स मध्ये. काही वेळा या लेवल काहींचा लेवल्स वाढतो तर काहींचा लेवल्स घटतो आणि एक सिग्नल देतात मेन्स्ट्रुअल सायकलला की आता फर्टिलायझेशन झालंय, आता ओव्ह्युलेशन झालंय आणि असं असं असं. सो हे सगळे एक सिग्नल देतात आणि ह्यांचा लेवल्स जो असतो तो कमी किंवा जास्त होत जातो. आता ही जी पिरियॉडिक सायकल आहे, मेन्स्ट्रुअल सायकल आहे, ही अप्रॉक्सिमेटली 28 दिवसानंतर पुन्हा एकदा येते. सो 28 दिवसानंतर ही पुन्हा रिपीट होत जाते जोपर्यंत मेनोपॉज येत नाही. 28 दिवसाच्या मध्यंतरी म्हणजे हे 28 दिवसाचा जो कालावधी आहे त्याच्या मध्यंतरी म्हणजे 14व्या दिवशी एक ओव्ह्यूल रिलीज होतो एका ओव्हरी मधनं. आता हा एक ओव्ह्यूल एका ओव्हरी मधनच रिलीज होतो आणि ऑल्टरनेटली पुढच्या सायकलला दुसऱ्या ओव्हरी मधनं ओव्ह्यूल रिलीज होतो. सो दोन्ही एका वेळेस काम नाही करत ओव्हरीज, पण एका सायकलला एक ओव्हरी लेफ्ट हँड साइडची ओव्हरी काम करते, दुसऱ्या सायकलला राईट हँड साइडची ओव्हरी काम करते आणि एका वेळी फक्त एकच एक रिलीज होतं कॉमनली. कधी कधी असंही होतं की दोन्ही ओव्हरीज मधनं एग्स रिलीज होतात आणि त्याला आपण डायझायगोटिक ट्विन्स असंही म्हणतो, नॉन आयडेंटिकल ट्विन्स. म्हणजे दोन्ही ओव्हरीज फर्टिलाइज जेव्हा झाले की ट्विन्स प्रोड्यूस होतात आणि हे फार कॉमन नाहीये, मोस्ट रेअर फिनॉमिनन आहे हे. आता ही जी मेन्स्ट्रुअल सायकलची प्रोसेस आहे आपण एका ॲनिमेटेड व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा बघूया आणि नंतर याचा सविस्तर अभ्यास करूया. सो हा एक ॲनिमेटेड व्हिडिओ आहे. सो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये 3 जे ऑर्गन्स असतात ते इम्पॉर्टंट असतात: ओव्हरी, ब्रेन आणि युटरस. ओव्हरी मध्ये हा सेल एग जो असतो तो रिलीज होतो आणि त्याचा जायगोट फॉर्म होतो फॅलोपियन ट्यूब मध्ये. ब्रेन मध्ये एक पार्ट असतो ज्याला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो आणि हायपोथॅलॅमसच्या खाली पिट्युटरी ग्लँड असतो. सो पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमसच्या कंट्रोल मध्ये असतो. सो सायकलच्या स्टार्टला पहिल्यांदा हायपोथॅलस एक हॉर्मोन जनरेट करतो ज्याला GnRH म्हणतो किंवा गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन. तो हॉर्मोन पास होतो ग्लँड्सनी पिट्युटरीला. पिट्युटरी मध्ये तो हॉर्मोन सेन्स झाल्यानंतर एक दुसरा हॉर्मोन रिलीज होतो, त्याला FSH म्हणलं जातं किंवा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हा FSH ब्लड थ्रू ट्रॅव्हल होतो ओव्हरी मध्ये. ओव्हरी मध्ये जे फॉलिक्युलर सेल्स असतात, प्रायमोर्डियल फॉलिक्युलर सेल्स, ते ऍक्टिव्हेट होतात आणि त्यांचं डेव्हलपमेंट सुरू होतं. डेव्हलपमेंट सुरू झाल्यानंतर ग्राफियन फॉलिकल मधला जो ग्रॅन्युलोसा सेल्स असतात ते इस्ट्रोजेन सिक्रेट करतात. हे इस्ट्रोजेन पुढे जाऊन GnRH आणि FSH यांचा लेवल वाढवतो. ह्यांचा लेवल वाढल्यानंतर एक तिसरा हॉर्मोन पिट्युटरी ग्लँड रिलीज करतो, त्याला LH म्हणलं जातं किंवा ल्युटिनायझिंग हॉर्मोन. हा ल्युटिनायझिंग हॉर्मोन जेव्हा पीक स्टेजला येतो जो की 14व्या दिवशी असतो, पीक स्टेज वरती आल्यानंतर एग रिलीज होतो. एग रिलीज झाल्यानंतर तो फॅलोपियन ट्यूब मध्ये सक्शन थ्रू ओढला जातो आणि सिलिया थ्रू पास होऊन एक 5 ते 6 दिवस तो युटरस पर्यंत येण्यासाठी घालवतो. इन द मीन वाईल त्याच वेळी
ओव्हरी मध्ये जो ग्राफियन फॉलिकल एग रिलीज केलेला असतो तो कन्वर्ट होतो येलो कलर बॉडी मध्ये कॉर्पस ल्युटियम आणि तो एक प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन रिलीज करतो. हा जो प्रोजेस्टेरॉन आहे हा जो युट्रेसची लाइनिंग आहे पॉसिबल फर्टिलायझेशन साठी तो डेव्हलप करतो. आता जर तुम्ही एंटायर प्रोसेस बघितली पहिल्यांदा 0 to 6 डेज पर्यंत एक मेन्स्ट्रल सायकल असते किंवा याला फॉलिक्युलर स्टेज पण म्हणलं जातं. मेन्स्ट्रल फेज किंवा फॉलिक्युलर स्टेज यामध्ये इस्ट्रोजन जो असतो तो एंडोमेट्रियम जो आहे युट्रसचा वॉल जो असतो एंडोमेट्रियम त्याला थिक करतो फॉर फर्टिलायझेशन. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर प्रोजेस्टेरॉन जो रिलीज होतो कॉर्पस ल्युटियम पासून तो अजून त्या वॉलला थिक करतो कारण की आता इम्प्लांटेशन होऊ शकतं. जर फर्टिलायझेशन झालं तर इम्प्लांटेशन होऊ शकतं म्हणून तो युट्रसचा वॉल अजून थिक करतो. जर समजा फर्टिलायझेशन नाही झालं तर हा जो कॉर्पस ल्युटियम आहे तो डिजनरेट होतो आणि त्यामुळे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा लेवल खाली येतो आणि प्रोस्टाग्लॅन्डिन्स रिलीज झाल्यामुळे जो वॉल लाइनिंग आहे तो शेड ऑफ होऊन जातो. बट इन केस जर समजा फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस ल्युटियम डिजनरेट नाही होत आणि तो प्रोजेस्टेरॉन लेवल सोडतच राहतो आणि त्याने करून इम्प्लांट होऊन जातो बेबी आणि मेन्स्ट्रल सायकल तिथं एंड होते. मेन्स्ट्रल सायकल पुढची स्टार्ट होत नाही. आणि हे जे प्रोजेस्टेरॉन लेवल्स आहेत हे 3ऱ्या महिन्यापर्यंत चालूच राहतात. आता आपण हा डिटेल मध्ये अभ्यास करू याचा. तर पहिला जो फेज आहे मेन्स्ट्रुअलचे 3 फेजेस असतात मेन्स्ट्रुअल सायकलचे. पहिला जो फेज आहे त्याला मेन्स्ट्रुअल फेज असं बोललं जातं आणि या फेज मध्ये ऍक्च्युली हा एक फ्युनरल असतो. याला असंही बोललं जातं की फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग कारण की पूर्वीच्या सायकल मध्ये जर एग फर्टिलाइज नसेल झाला तर तो डिस्कार्ड केला जातो बॉडीमधून म्हणून त्याला फ्युनरल असं म्हणलं जातं. फ्युनरल ऑफ अनफर्टिलाइज्ड एग. तर या केस मध्ये पहिल्या दिवशी मेन्स्ट्रुअल सायकलच्या भरपूर ब्लड लॉस होतो. अराउंड 45 ते 100 ml लॉस होत राहतो आणि एक 3 ते 7 दिवसाच्या कालावधीमध्ये हे हळूहळू कमी होत जातं. स्टार्टिंगला भरपूर जास्त असतं. सो एंडोमेट्रियम जो आहे वजायनाचा जो एंडोमेट्रियम आहे युट्रसचा जो एंडोमेट्रियम आहे तो ऍक्च्युली रिमूव्ह होऊन जातो शेड ऑफ होऊन जातो म्हणजे ब्रेक डाऊन होतं त्याच्यामध्ये कारण की आता त्याची काही गरज नाही कारण की फर्टिलायझेशन झालं नाहीये म्हणून फिटस जो आहे इम्प्लांट करण्याची आवश्यकता नाहीये म्हणून तो जो युटरसचा जो एंडोमेट्रियम आहे तो डिस्कार्ड केला जातो. तो डिस्कार्ड केल्यामुळे तो एकदम थिन होऊन जातो. त्याची जी लाइनिंग आहे ती खूप थिन होऊन जाते. तुम्ही इकडे बघू शकता लाइनिंग एकदम 1 mm ची लाइनिंग होऊन जाते आणि खूप थिन होऊन जाते आणि वजायना मधनं अनफर्टिलाइज्ड ओसाइट जो असतो तो निघून जातो. याच फेजला प्रायमोर्डियल फॉलिकल्स जे असतात ओव्हरी मध्ये ते डेव्हलप व्हायला सुरुवात होतात अंडर द इफेक्ट ऑफ FSH. सो पिट्युटरी ग्लँड तो सेन्स करतो पहिला दिवस आणि तो एक हार्मोन रिलीज करतो दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. तो ऍक्टिव्हेट करतो प्रायमोर्डियल फॉलिकल्सला आणि त्यांचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पुढे सुरू होतं. नेक्स्ट फेज येतो प्रॉलिफरेटिव्ह फेज. नाव या फेजला हा एक्सटेंड होतो 5व्या ते 13व्या दिवसापर्यंत. मेन्स्ट्रुअल सायकलच्या नंतर 5व्या ते 13व्या दिवसापर्यंत हा एक्सटेंड होतो. या फेज मध्ये ओवम ऍक्च्युली रिलीज होण्यासाठी तयार होतो. ओके. सो या फेज मध्ये सेकंडरी फॉलिकल्स डेव्हलप होतात. प्रायमरी फॉलिकल्स पासून सेकंडरी फॉलिकल्स डेव्हलप होतात. बरेचसे असतात त्यामध्ये 6 ते 12 सेकंडरी फॉलिकल्स डेव्हलप होतात पण त्यांपैकी फक्त एकच प्रॉपरली डेव्हलप होतो. बाकीच्यांची ग्रोथ जी असते ती अरेस्ट होऊन जाते आणि या कंडिशनला ऍट्रेशिया पण असं म्हणलं जातं. सो एकच फॉलिकल डेव्हलप होतो सेकंडरी ओसाइट आणि तो टर्शरी मध्ये कन्वर्ट होतो. सो सेकंडरी फॉलिकल जेव्हा तो बनतो त्यावेळी तो एक हार्मोन रिलीज करतो दॅट इज इस्ट्रोजन. इस्ट्रोजन रिलीज झाल्यामुळे तो एंडोमेट्रियमला अजून थिक करतो. एंडोमेट्रियम जो वॉल आहे युटरसचा तो
थिक करतो त्याला. काही कालावधीनंतर इस्ट्रोजनचा लेवल जो आहे तो एवढा वाढतो की तो सेन्स होतो कुणाला, हायपोथॅलॅमसला. हायपोथॅलॅमसनी सेन्स केल्यानंतर तो एक तिसरा हार्मोन रिलीज करतो ज्याला ल्युटिनायझिंग हार्मोन बोललं जातं, आणि त्याच्यामुळे ओव्ह्यूल रिलीज होतो. आणि ओव्ह्यूल हा एक 14व्या दिवशी, 14 ते 15व्या दिवशी हा रिलीज होतो. ल्युटिनायझिंग हार्मोन जो आहे तो त्याचा पीक एकदम हाय झाला, एकदम हाय पीक वरती ओव्ह्युलेशन स्टार्ट होतं. तर हाय पीक वरती तो सेन्स होतो कुणाला, ग्राफियन फॉलिकलला. ग्राफियन फॉलिकल तो सेन्स केल्यानंतर, ल्युटिनायझिंग हार्मोन सेन्स केल्यानंतर तो ओव्ह्यूल रिलीज करतो. ओव्ह्यूल रिलीज होतो फॅलोपियन ट्यूब मध्ये आणि तिकडे त्याचं फर्टिलायझेशन होतं. थर्ड फेज आहे सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेज हा सगळ्यात लॉंगेस्ट फेज असतो मेन्स्ट्रुअल सायकलचा. हा जो सिक्रेटरी फेज आहे हा 14 दिवस राहू शकतो. ओके. या फेज मध्ये ग्राफियन फॉलिकल ज्यांनी ओव्ह्यूल रिलीज केलेला आहे त्याला कन्वर्ट होतो कॉर्पस ल्युटियम मध्ये अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोनच्या इफेक्ट खाली तो कन्वर्ट होतो कॉर्पस ल्युटियम मध्ये. कॉर्पस ल्युटियम मध्ये तो कन्वर्ट झाल्यानंतर तो प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन लेवल्स सोडत राहतो. सो हे प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन हार्मोन जे असतात ते रिलीज करत राहतो, जेणेकरून युटरस चा एंडोमेट्रियम जो आहे तो अजून थिक होतो. आता समजा फर्टिलायझेशन नाही झालं तर कॉर्पस ल्युटियम जो आहे तो 1-2 आठवड्यापर्यंत राहू शकतो. त्यानंतर तो डिजनरेट होतो आणि एक व्हाईट स्कार बनतो आणि त्याला कॉर्पस अल्बॅकन्स म्हणतात. आणि समजा जर फर्टिलायझेशन झालंय तर एक तिसरा हार्मोन रिलीज होतो जो आहे ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन किंवा HCG सुद्धा म्हणलं जातं. हा हार्मोन कॉर्पस ल्युटियमची लाईफ इन्क्रीज करतो आणि 3rd मंथ पर्यंत, प्रेग्नन्सीच्या 3rd मंथ पर्यंत हा प्रोजेस्टेरॉनची लेवल मेंटेन ठेवतो. आता आपण एक जस्ट रिव्हिजन करूया. तर हे हार्मोनची लिस्ट आहे आणि त्यांचं फंक्शन आहे. पहिला तर FSH विच इज फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. याचं काम काय आहे, ओव्हरी फॉलिकल्स जे असतात, प्रायमरी फॉलिकल्स वगैरे जे असतात ना त्यांना डेव्हलप करणं, FSH चं काम आहे. दुसरा आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. ल्युटिनायझिंग हार्मोनचं काम काय आहे, पहिलं तर ओव्ह्युलेशन कॉज करणं, ओव्ह्युलेशन करणे. आणि दुसरं कॉज कॉर्पस ल्युटियम टू फॉर्म. कॉर्पस ल्युटियम जो असतो ग्राफियन फॉलिकल नंतर बनतो, जो येलो बॉडी म्हणतो आपण त्याला, तो फॉर्म होतो बिकॉज ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन. तिसरा इस्ट्रोजन. इस्ट्रोजनचं काम आहे युटरसची जी लाइनिंग आहे ती रिपेअर करणं, एंडोमेट्रियमची जी लाइनिंग आहे ती रिपेअर करणं. देन प्रोजेस्ट्रॉन. प्रोजेस्ट्रॉनचं काम काय आहे, युटरसची जी लाइनिंग आहे त्याला थिक ठेवणं ओव्ह्युलेशन नंतर सुद्धा, आणि प्रेग्नन्सी मध्ये पण त्याचं मेंटेन लेवल राहण्यामुळे त्याची जी युटरसची जी लाइनिंग आहे ती थिक राहते आणि ती शेड ऑफ होत नाही. आता आपण स्पर्मॅटोजेनेसिस पाहूया. स्पर्मॅटोजेनेसिस इज द प्रोसेस बाय विच स्पर्म्स आर प्रोड्यूस. ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये स्पर्म्स डेव्हलप होतात. हा एक मेल गॅमेट आहे ह्यूमन्स मध्ये. स्पर्म आणि स्पर्मॅटोझोआ आणि स्पर्म हे दोघेही एकच आहे आणि तो डेव्हलप होतो जर्माइनल एपिथेलियल सेल्स पासून, जे टेस्टिस मध्ये सेमिनिफरस ट्युब्युलच्या इनर वॉलला असतात. सेमिनिफरस ट्युब्युल्स जर आपण बघितलं होतं अॅनिमेशन मध्ये, पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूयात. त्यांचा जो आउटर मेम्ब्रेन असतो सगळ्यात इनर साइडला, आउटर मेम्ब्रेन, तिथे जर्माइनल सेल्स असतात. त्याला स्पर्मॅटोगोनिया असं म्हणलं जातं. हे स्पर्मॅटोगोनिया हे डॉर्मंट असतात अप टू प्युबर्टी. प्युबर्टी नंतर हे ऍक्टिव्ह होतात आणि त्यांमध्ये मियोसिस होऊन स्पर्मॅटोझोआ प्रोड्यूस होतात. तर स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये 3 स्टेजेस आहेत. पहिला आहे मल्टिप्लिकेशन फेज. हा बिफोर प्युबर्टी होतो. ओके. सो पहिला जो आहे तो मल्टिप्लिकेशन फेज, यामध्ये मायटोसिस होतो, मियोसिस होत नाही. इनिशियली जे क्रोमोझोम नंबर असतात ते 46 असतात.
2n असतात विच इज डिप्लॉइड सेल्स असतात. एकाचे 2 होतात, इक्वल डिव्हिजन होतं त्यांमध्ये आणि दोघांचे 4 होतात. सो हे स्पर्मॅटोगोनिया जे असतात हे प्रेझेंट असतात आणि हे तोपर्यंत प्रेझेंट राहतात जोपर्यंत प्युबर्टी होत नाही. प्युबर्टी झाल्यानंतर हे ऍक्टिव्ह होतात, काही यांमधले ऍक्टिव्ह होतात आणि त्यांचं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट बनतो. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हणजे त्यांच्यामध्ये सायटोप्लाझम वाढतो आणि एक मोठा होतो. प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचा नंतर येतो ग्रोथ फेज. ग्रोथ फेज मध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट गेट्स कन्वर्टेड इनटू सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स विच इज एन. आता यांमध्ये मिओसिस होते, म्हणजे हे जे क्रोमोझोम नंबर्स होते 46 त्यांचे हाफ होणार, दॅट इज 23 क्रोमोझोम्स राहणार डॉटर सेल्स मध्ये. ह्यांचं परत एकदा मिओसिस 2 होतं. मिओसिस 1 झाल्यानंतर मिओसिस 2 होतं, त्यांमध्ये इक्वल डिव्हिजन होतो आणि त्यांमध्ये पण क्रोमोझोम नंबर 23 राहतो. हे स्पर्मॅटिड्स प्रोड्यूस झाल्यानंतर त्यांचं फायनली रूपांतर होतं स्पर्मॅटोझोआ एका प्रोसेस थ्रू, ज्याला स्पर्मिओजेनेसिस असं म्हणलं जातं. या प्रोसेस नंतर स्पर्मॅटिड्सचे जे सायटोप्लाझम आहे तो शेड ऑफ होऊन त्यांमध्ये ऍक्रोझोम, हेड आणि टेल मध्ये रूपांतर होतं. हे सेल्स सर्टोली सेल्स वरती हेड अटॅच करून राहतात जिथं त्यांचं मॅच्युरेशन होतं आणि एकदा स्पर्मिओजेनेसिस झाल्यानंतर त्यांचे रिलीज होतं इनटू युरेथ्रा. स्पर्मिएशन झाल्यानंतर त्यांचं रिलीज होतं. स्पर्मिओजेनेसिस म्हणजे मॅच्युरेशन ऑफ स्पर्मॅटिड्स आणि स्पर्मिएशन म्हणजे रिलीज ऑफ स्पर्म्स. आता आपण एक ॲनिमेटेड व्हिडिओ बघू ज्यामध्ये आपल्याला सगळं सविस्तर कळेल. स्पर्मॅटोजेनेसिस. सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये तो डेव्हलप होतो. हे लोब्स आहे. जर सेमिनिफेरस ट्युब्यूलचा क्रॉस सेक्शन घेतला तर हे जे आउटर वॉलला असतात त्याला स्पर्मॅटोगोनिया म्हणलं जातं. त्यांमध्ये मायटोसिस होतो आणि ते डिवाइड होतात. इक्वल डिव्हिजन विच इज 46 क्रोमोझोम मेंटेन राहतात. हा जो असतो स्पर्मॅटोसाइट असतो त्यामध्ये सायटोप्लाझम इन्क्रीज होतो आणि त्याचं मिओसिस 1 ने डिवाइड होतो. मिओसिस 1 मध्ये तो दोन हॅप्लॉइड सेल्स बनतात ज्याला सेकंडरी स्पर्मॅटोसाइट म्हणतो आणि मिओसिस 2 मध्ये ते स्पर्मॅटिड्स बनतात. सो ह्या प्रत्येक सेल मध्ये 23 क्रोमोझोम पेअर्स नंबर असतो. 23 क्रोमोझोम नंबर असतो. त्यानंतर ह्यांचं मॅच्युरेशन होतं आणि ह्यामध्ये क्रोमोझोम, हेड आणि टेल डेव्हलप होते. या प्रोसेसला स्पर्मिओजेनेसिस असं म्हणलं जातं. हे स्पर्म्स सर्टोली सेल्स वरती लाय करतात ज्यांमध्ये त्यांना नरिशमेंट मिळतं आणि फायनली हे रिलीज होतात. आता आपण स्ट्रक्चर ऑफ स्पर्म पाहूया. तर हा एक स्ट्रक्चर ऑफ स्पर्म आहे. त्यामध्ये हेड, नेक, मिडल पीस आणि टेल असे 4 भाग आहेत. ओके. सो स्पर्म जो असतो तो मोटाईल असतो, मायक्रोस्कोपिक एक एलॉंगेटेड सेल आहे आणि त्याच्या टोकाला जर बघितलं तर हा एक ऍक्रोझोम असतो. ऍक्रोझोम हा एक एक्सटेन्शन ऑफ गॉल्जी बॉडी आहे आणि त्यामध्ये काही एन्झाईम्स असतात जे हायड्रोलिटिक एन्झाईम्स असतात आणि त्यांचं काम असतं एगला पेनिट्रेट करणं. सर हे जे एन्झाईम्स असतात त्यांचं नाव असतं हायल्युरॉनिडेज आणि प्रोटिओलिटिक एन्झाईम्स लाईक झोना लायसिन्स आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स. हे सगळे एन्झाईम्स जे असतात एगला पेनिट्रेट करण्यासाठी बनलेले असतात. दुसरा भाग जो आहे नेक जो आहे सगळ्यात छोटा भाग असतो आणि त्यामध्ये 2 सेंट्रिओल्स असतात. पहिला जो आहे प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि दुसरा आहे डिस्टल सेंट्रिओल. तिसरा जो भाग आहे तो मिडल पीस आहे. मिडल पीस मध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात
तुम्ही इकडे बघू शकता हे सगळे मायटोकॉन्ड्रिया आहेत. आता हा एक स्पर्म मोटाईल असतो, म्हणजे त्याच्या हालचालीसाठी त्याला काही एनर्जी गरजेची असते. तर ती एनर्जी त्याला या मायटोकॉन्ड्रिया पासून मिळते. आणि फायनली टेल पीस मोटाईल असते, ती सतत हलत असते आणि त्याला एनर्जी मायटोकॉन्ड्रिया पासून मिळते. आता आपण oogenesis पाहूया. oogenesis is a process in which haploid female gamete is formed. आता स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये जसे स्पर्म्स फॉर्म होतात टेस्टिस मध्ये, तसं oogenesis मध्ये ओव्ह्यूल किंवा एग फॉर्म होतो ओव्हरी मध्ये. यामध्ये पण 3 फेजेस असतात: मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. तर आपण जाणून घेऊ हे सगळे फेजेस काय आहेत. पहिला आहे तो मल्टिप्लिकेशन फेज आहे. मल्टिप्लिकेशन फेज मध्ये मायटोटिक डिव्हिजन्स होतात. मायटोटिक डिव्हिजन्स म्हणजे इक्वल नंबर ऑफ डिव्हिजन किंवा नॉन रिडक्शनल डिव्हिजन. हा जो फेज आहे तो एम्ब्रॉयनिक स्टेज मध्ये होतो, फिमेलच्या एम्ब्रॉयनिक स्टेज मध्ये. म्हणजे जेव्हा ती फिमेल गर्भामध्ये असते तेव्हाच हा फेज कंप्लीट होतो. त्यामध्ये प्रायमरी जर्माइनल सेल्स जे असतात हे स्टेम गॅमेटोफायटिक सेल्स असतात. त्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होतं आणि मिलियन्स ऑफ उगोनिया फॉर्म होतात. मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ उगोनिया फॉर्म होतात आणि हे उगोनिया डिप्लॉइड असतात. त्यांचा जे क्रोमोझोम नंबर असतो तो 2n असतो, दॅट इज 46 क्रोमोझोम्स. मल्टिप्लिकेशन फेज 1 झाल्यानंतर येते ग्रोथ फेज. ग्रोथ फेज ही सुद्धा जन्माच्या अगोदरच होते, म्हणजे जी फिमेल गर्भातच आहे अजून त्याच वेळी ग्रोथ फेज सुद्धा होते. तर ग्रोथ फेज मध्ये हे जे उगोनिया आहेत, या उगोनियाचा जो सायटोप्लाझम आहे तो इन्क्रीज होतो. सायटोप्लाझम इन्क्रीज होतो, त्यामध्ये एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रिया आणि गोल्जी ॲपॅरेटस या सगळ्यांचा जो नंबर आहे तो इन्क्रीज होतो, वाढतो तो. ग्रोथ फेज झाल्यानंतर येते मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशन फेजचा पण स्टार्टिंगचा गर्भाच्या पार्टुरेशन होण्याच्या आधीच होतो, म्हणजे चाइल्ड बर्थ होण्याच्या आधीच मॅच्युरेशन फेज सुद्धा घडतो. त्यामध्ये प्रायमरी oocyte जो आहे 2n, ज्यामध्ये 46 क्रोमोझोम नंबर्स असतात, त्याचा मियोसिस 1 ने हॅप्लॉइड बनतो. यामध्ये 23 क्रोमोझोम्स येतात आणि यामध्ये 23 क्रोमोझोम येतात. तर हा जो मियोसिस 1 ने डिवाइड सेल्स होतात ते अनइक्वल असतात. त्यामध्ये एका सेलमध्ये जास्त सायटोप्लाझम जातं आणि एका सेलमध्ये कमी जातं. ज्यामध्ये कमी सायटोप्लाझम असतो त्याला फर्स्ट पोलर बॉडी असं म्हणलं जातं, वाईल ज्यामध्ये जास्त सायटोप्लाझम असतं त्याला सेकंडरी oocyte म्हणलं जातं. फर्स्ट पोलर बॉडी त्यामध्ये मियोसिस 2 होत नाही आणि तो नंतरनी डिजनरेट होऊन जातो, वाईल सेकंडरी oocyte जो आहे तो पुढे जाऊन त्यामध्ये मियोसिस 2 होतं. पण या स्टेजला हे सेल्स अरेस्ट होऊन जातात आणि जेव्हा प्युबर्टी येते तेव्हा त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट सुरू होते. सो या स्टेजला मेटाफेज 1 ला ते अरेस्ट होऊन जातात आणि मेटाफेज 2 ला हे अरेस्ट होऊन जातात आणि त्यामध्ये डिव्हिजन्स होत नाही. आता ह्याची जी डेव्हलपमेंट आहे सेकंडरी oocyteची, ही पुढे जाऊन मियोसिस 2 मध्ये होते, पण ही ओवम मध्ये होते. कुठे? फॅलोपियन ट्यूब मध्ये होते. सो इकडे अरेस्ट होते आणि फॅलोपियन ट्यूब मध्ये जाऊन त्याचं मियोसिस 2 होतं. मियोसिस 2 झाल्यानंतर सेकंड पोलर बॉडी फॉर्म होते. अगेन हे एक अनइक्वल डिव्हिजन आहे. यामध्ये एक मोठा सायटोप्लाझम असणारा सेल एक एग बनतो, वाईल दुसरा जो छोटा सायटोप्लाझम असणारा जो सेल आहे तो सेकंड पोलर बॉडी म्हणली जाते आणि तो सुद्धा डिजनरेट होतो. आणि ही जी मॅच्युरेशनची प्रोसेस आहे ही हँड बाय हँड चालू असते. म्हणजे एका वेळी जर स्पर्म येत असेल आणि दुसऱ्या ठिकाणी ओव्हम रिलीज होत असेल, त्यावेळी ह्या दोघांची प्रोसेस डेव्हलपमेंट जी आहे ती चालू राहते. म्हणजे त्यामध्ये मियोसिस 2 होतो आणि त्यामध्ये सेकंड पोलर बॉडी निर्माण होते. जर ओव्हम किंवा एग फर्टिलाइज नाही झाला तर तो शेड ऑफ होऊन जातो वजायना मधनं आणि तो डिजनरेट होऊन जातो. आणि जर त्यामध्ये फर्टिलायझेशन झालं तर तो जायगोटचं स्वरूप देतो आणि तो इम्प्लांट होतो युटरस मध्ये. आता आपण स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte पाहूया. हा जो सेकंडरी oocyte आहे हा एग असतो आणि हा एक अनफर्टिलाइज्ड एगचा फोटोग्राफ आहे. ओके, तर जर तुम्ही इकडे बघितलं
तर हा एक नॉन क्लेडॉइक आहे, म्हणजे त्यामध्ये शेल नाहीये. जसं आपण कोंबडीचं अंड बघितलं, त्याला एक शेल असतो, तो क्लेडॉइक असतो. हा नॉन क्लेडॉइक आहे, ह्याला शेल नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे हा मायक्रो इसिथल आहे, म्हणजे त्यामध्ये योग कमी आहे. योग जो असतो, जो अंड्यामध्ये जास्त बघतो आपण, तो इकडे कमी आहे, म्हणून तो त्याला मायक्रो इसिथल असं म्हणलं जातं. आता ह्याचं जे स्ट्रक्चर बघितलं तर आतमध्ये एक न्यूक्लियस सारखा दिसणारा एक बॉल असतो, त्याला जर्मायनल वेसिकल म्हणलं जातं. हा पुढे जाऊन प्रॉपर न्यूक्लियस प्रो न्यूक्लियस मध्ये कन्वर्ट होऊन जातो आफ्टर फर्टिलायझेशन. आता त्याला जर्मायनल वेसिकल असं म्हणलं जातं. त्याच्या अवतीभोवती एक मेम्ब्रेन असते, त्याला व्हाइटलाइन मेम्ब्रेन म्हणलं जातं. व्हाइटलाइन मेम्ब्रेन जी आहे ते तो सिक्रेट करतो झोना पेल्युसिडाला. ओके, सो व्हाइटलाइन मेम्ब्रेनच्या बाहेर एक मेम्ब्रेन असते, त्याला झोना पेल्युसिडा असं म्हणलं जातं. झोना पेल्युसिडा जो असतो हा नॉन सेल्युलर असतो, सेल्स नसतात त्यामध्ये, सो एक नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीनस मेम्ब्रेन असं म्हणलं जातं. त्याच्याच आउटसाइडला करोना रेडिएटा असतो. करोना रेडिएटा जो असतो हा अटॅच असतो झोना पेल्युसिडाला. या दोघांच्या मध्ये एक चिकटपट पदार्थ असतं, ज्याला म्युकस पॉलिसॅकराइड असं म्हणलं जातं, आणि जो असतो हायोल्युरॉनिक ऍसिड. त्याचा केमिकल स्ट्रक्चर हा एक हायोल्युरॉनिक ऍसिडचा असतो, आणि तो एक चिकट पदार्थ असतो जो झोना पेल्युसिडा आणि कोरोना रेडिएटाला चिटकून असतो. कोरोना रेडिएटाचे जे सेल्स असतात ते एलॉंगेटेड असतात, थोडेसे मोठे असतात, आणि ते रेडियली बाहेरच्या डिरेक्शननी एलॉंगेट झालेले असतात. झोना पेल्युसिडा आणि व्हाइटलाइन मेम्ब्रेनच्या मध्ये एक फर्स्ट पोलर बॉडी फॉर्म झालेली असते. ही मिओसिस 1 ने फॉर्म झालेली असते, आणि युजुअली ह्याचं काही काम नसतं, हा नंतरनी डिजनरेट होऊन जातो. आता साइट मध्ये हा एक नॉन मोटाईल असतो. एग जो आहे तो नॉन मोटाईल आहे, स्पर्म मोटाईल असतो. एगला एक पोलॅरिटी असते, म्हणजे एक दिशा असते त्याला. खालचा जो पार्ट असतो त्याला व्हेजिटल पोल म्हणलं जातं. ज्या साइडला जर्मायनल वेसिकल आणि फर्स्ट पोलर बॉडी असते त्याला एनिमल पोल बोललं जातं. सॉरी, हे जो जर्मायनल वेसिकल आणि फर्स्ट पोलर बॉडी आहे, या साइडला एनिमल पोल असं म्हणलं जातं, आणि त्याच्या ऑपोजिट दिशेला व्हेजिटल पोल असं म्हणलं जातं. सो हे एक स्ट्रक्चर होता सेकंडरी oocyte किंवा एगचा. आणि थँक्यू. आता पुढच्या भागात आपण जो उरलेला चॅप्टर आहे तो कव्हर करू.